नमस्कार माझ्या मित्रमंडळींनो. तर उद्या आहे आमच्या बिल्डिंगमध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा. मग काय आदल्या दिवशी आमच्या बिल्डिंगमध्ये स्पर्धा होत्या. त्यातलीच ही एक संगीत खुर्ची स्पर्धा, जी आमच्या महिलांची सगळ्यात आवडती स्पर्धा. गाणं सुरू झालं आणि आमच्या प्रत्येकीच्या मनात एकच होतं, जसं गाणं थांबलं पटकन जाऊन सीट पकडायची. अहो, बस, ट्रेन किंवा रिक्षा, महिलांची सीट पकडण्याची स्टाईल मात्र सेम टू सेमच असते, हो की नाही? गाणं थांबलं आणि आम्ही सीट पकडल्या. हा खेळ जाम रंगात आला आणि खूप मजा केली. दुसरी स्पर्धा होती मेणबत्ती पेटवण्याची. एका काडीमध्ये जेवढ्या मेणबत्त्या पेटवता येतील तेवढ्या पेटवायच्या. खरंच खूप जणींनी छान असा प्रयत्न केला. काहींनी 5, 6, 7, 8, 9 चक्क 10 पर्यंत पेटवल्या. माझ्याने साधी देवाची काडी पेटवताना मुश्किल हो, तरी पण मी 6 पेटवल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या महापूजेला सुरुवात झाली. माझ्या मैत्रिणी पूजेला बसल्या होत्या. आमच्या भटजीबुवासुद्धा कथा आम्हाला ऐकवत होत्या. आमच्या बिल्डिंगमध्ये गणपती बाप्पाची गोड अशी मूर्ती आहे आणि साईबाबांचा फोटो. त्याखाली सुंदर अशी रांगोळी आमच्या धनश्री ताईंनी काढली होती. खरंच त्या एवढ्या सुंदर रांगोळी काढतात आणि त्यांच्या हाताला एवढा स्पीड आहे की त्यांनी चक्क 3 तासात एवढ्या छान रांगोळ्या काढल्या. मी जर काढायला बसले असते ना, तर खरं सांगू मला दिवससुद्धा अपुरा पडला असता. त्यांनी माझ्याकडे बघून हाय करून गोड असं स्माईल दिलं. संध्याकाळ झाली. आम्ही सगळ्या बायका छान अशा नटून थटून हळदी कुंकू समारंभासाठी आम्ही सगळ्याजणी एकत्र खाली जमलो होतो. भजनाचा कार्यक्रमसुद्धा सुरू होता. भजनसुद्धा एक नंबर झालं बरं का. त्यानंतर हळदी कुंकू समारंभासाठी सुरुवात केला आणि आम्ही इकडे रील काढण्यामध्ये मग्न होतो. आम्ही चक्क 2 रील बनवल्या. खूप धमाल केली आम्ही. आम्ही जेवण करून खाली आलो आणि गप्पा गोष्टी करायला सुरुवात केलं. काही जणी खरंच दमल्या होत्या, काही जणी गप्पा गोष्टीमध्ये गुंतल्या होत्या. हळूच त्यांचा व्हिडिओ काढला. त्यानंतर लहान मुलांना सुद्धा संगीत खुर्ची खेळायची होती, म्हणून त्यांचासुद्धा संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्यांना खूप मज्जा आली, खूप धमाल केली. आमचे सेक्रेटरी साहेबांनी गोड असं भाषण देऊन सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. बक्षीस समारंभ सुरू झाला. प्रत्येक वयोगटामध्ये जे जे जिंकले त्या सगळ्यांना बक्षीस मिळालं. मग ते लहान वयोगट होतं, मोठं वयोगट होतं, पुरुष मंडळी होते आणि महिलासुद्धा होत्या. महिलासुद्धा काय कमी नाही आहे. त्यांनीसुद्धा प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून भाग घेतला. पहिली स्पर्धा होती बादलीत बॉल टाकणे, दुसरी स्पर्धा होती संगीत खुर्ची आणि तिसरी होती मेणबत्ती पेटवण्याची स्पर्धा. प्रत्येक महिलांनी भाग घेतला आणि त्यातल्या काही जणी विनर ठरल्या. आमच्या काकू ज्यांनी एका काडीमध्ये 10 मेणबत्त्या पेटवल्या, त्या या आमच्या काकू. एवढ्या लाजत होत्या ना, पण खरंच त्यांना बक्षीस देताना जाम भारी वाटलं. आणि संगीत खुर्चीमध्ये माझी मैत्रीण हिने चक्क बाजी मारली. खूप धमाल आली, खूप मज्जा